बारामती इंदापूर रस्त्यावर काटेवाडी येथे धावत्या बसमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादावादीत एकाने चक्क कोयता काढून दुसऱ्यावर वार केले. यानंतर काही वेळाने वार केलेला हल्लेखोरही स्वतःच्या गळ्याला कोयता लावून स्वतःवरही वार करू पाहत होता. या घटनेत दोनही जखमी झाले आहेत. मात्र या बसमध्ये 60 प्रवासी होते आणि ते सगळे भयभीत झाले होते. या घटनेमुळे या परिसरातील रस्त्यावर म्हणजे बारामती तालुक्यातील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर काटेवाडी नजीक काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या ठिकाणी ही बस बारामतीवरून निघाली होती आणि बारामतीवरून बस निघाल्यानंतर काटेवाडी जवळ बस आल्यानंतर हा प्रकार घडला. वरून इंदापूर निघाली. मग ती गाडीमध्ये कमीत कमी 60 पॅसेंजर आहे. मी तिकीट काढत सेंटर पर्यंत गेलो आणि पाठीमागे ती दोन व्यक्ती बसले होते. ते न बोलता दोघांचे भांडण नव्हते, काय नाही, डायरेक्ट त्यानं कोयता उचलला, त्या व्यक्तीवर वार करायला चालू केला. एवढाच विषय. एसटीत वार केला. एसटी मध्ये वार केला. पुढे काय झालं? पुढे नंतर ती व्यक्ती जखमी झाला. लोक मी बेल मारली, गाडी थांबवली ब्रिजवर. नंतर लोक सगळे उतरून पाठी बाहेर आले. ती व्यक्ती जखमी झालेला पळत गेला पाठीमागे आणि ती व्यक्ती इथं होता. आणि नंतर आम्ही ज्याच्यावर वार झाला तो पळत गेला आणि दुसरा जो कोयता घेऊन होता स्वतः मरण्यासाठी ती इथं तमाशा करत होता. काय झालं? त्याने उतरल्यानंतर काय केलं? जो व्यक्ती वार करत होता त्यानं काय नाही, स्वतः हातामध्ये कोयता घेऊन स्वतःच मरण्यासाठी गळ्याला लावत होता. अच्छा. नंतर पोलीसवाल्याला सरांनी फोन केले, ड्रायव्हर साहेबांनी. ते पोलीसवाले आणून त्याला पकडून घेऊन गेले. अच्छा. ज्याच्यावरती वार झाले त्याची प्रकृती कशी? ती काय माहित नाही, ती पळत गेला. त्याला पळून गेला. आणि जो मारत होता त्याचं काय झालं? त्याला पकडले ना, पोलीसवाल्यानं पकडून घेऊन गेले. अच्छा.